ते म्हणतात की हा प्रश्न केवळ मर्जरचा नाही आहे किंवा हा स्प्लिटचा प्रश्न आहे। ते म्हणतात की यामध्ये स्प्लिट होतं विधिमंडळ पक्षामध्ये आणि राजकीय पक्ष हा आमच्यासोबत होता। कपिल सिब्बल म्हणतात की घटनेनुसार घटनेच्या 10व्या अनुसूचित पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी असे दोन स्वतंत्र उल्लेख आहेत। त्याशिवाय आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आमदार खासदार निवडून येतात तेव्हा ते निवडून आल्यानंतर आपल्या संसदीय पक्षाची स्थापना करतात आणि मग त्या संसदीय पक्षाचा नेता म्हणून कुणाला तरी निवडतात। त्यामुळे राजकीय पक्ष हा वेगळा आहे हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतात आणि राजकीय पक्ष ही संज्ञा किंवा ही टर्म कॉन्स्टिट्यूशनला स्वतंत्रपणे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने हा राजकीय पक्ष आमच्याकडे होता। राजकीय पक्ष आमच्याकडे असताना सुद्धा निवडणूक आयोगाने हा निर्णय केला आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीत म्हणजे निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्ट फॉलो केली हे नक्की आहे, परंतु ती ट्रिपल टेस्ट फॉलो करताना त्यांनी जी आमदार खासदारांची संख्या गृहीत धरली आणि त्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं। तिथे कपिल सिब्बल यांचं म्हणणं असं आहे की ही जी तिसरी टेस्ट आहे आमदार खासदार मोजण्याची त्यापूर्वी निवडणूक आयोगाने हे लक्षात घ्यायला हवं होतं की आमदार खासदारांचे जे विधिमंडळ आणि संसदीय पक्ष असतात त्या संसदीय आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती आणि ती स्प्लिट असताना आमदार खासदारांची संख्या गृहीत धरता येत नाही अशा दिशेने आता कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे असं कळतंय। त्यामुळे जो घटनाक्रम कपिल सिब्बल सांगत होते सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केल्यापासून ते त्यानंतर मग उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड होईपर्यंत आणि त्यानंतर 2018 साली काय झालं, 2019ला काय झालं, 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सगळे आमदार स्वतंत्र गेले त्यावेळी काय झालं आणि उद्धव ठाकरेंनी तेव्हा कोणत्या बैठका घेतल्या, तेव्हा काय ठरावामध्ये म्हटलं होतं, एकनाथ शिंदेंच्या ठरावात काय म्हटलं होतं, हे सगळं सांगत सांगत आता कपिल सिब्बल हे ज्यावेळी शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय झाला त्या टप्प्यापर्यंत आलेले आहेत आणि त्या बाबतीत आता ते सांगतायत की एकनाथ शिंदेंकडे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय हा यामुळे वैध ठरू शकत नाही कारण त्यावेळेसच्या विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती। पण हाच युक्तिवाद यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरेंनी आधीच्या प्रकरणात केला होता, म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर जो युक्तिवाद झाला तेव्हा सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न झाला की पार्टीमध्ये स्प्लिट आहे आणि त्यानुसार निर्णय व्हायला हवा। परंतु त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने पक्ष फुटला आहे की नाही या संदर्भात कोणतीही कमेंट केली नाही। त्यांनी हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला की तुम्ही याविषयीचा निर्णय घ्यायचा आहे स्वतंत्र चौकशी करून की राजकीय पक्ष कोणाकडे, विधिमंडळ पक्ष कोणाकडे, विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे का आणि मग त्या आधारावर राहुल नार्वेकरांनी निर्णय करायचा होता। राहुल नार्वेकरांनी निर्णय घेतला की आम्ही कुणालाच अपात्र करत नाही, पण व्हीप म्हणून एकनाथ शिंदेंचा व्हीप व्हॅलिड आहे, भरत गोगावले जो नेमलेले आहेत तेच प्रतोद असतील पक्षाचे आणि विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे असा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या पातळीवरती घेतला होता। त्यामुळे आता वारंवार पुन्हा कपिल सिब्बल हे म्हणतायत की या संदर्भामध्ये जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला तो चुकीचा होता आणि निवडणूक आयोगाने ज्यावेळी निर्णय केला त्यावेळी विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती। त्यामुळे त्या आधारावरती कोणत्याही दृष्टीने हा निर्णय होऊ शकत नाही की आमदार खासदार कोणासोबत आहेत आणि त्या आधारे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय होऊ शकत नाही। आता त्यावरतीच न्यायमूर्ती वेगवेगळे प्रश्न पुन्हा शंका विचारतायत कपिल सिब्बल यांना आणि कपिल सिब्बल सांगतायत की अशा आधारावरती पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीतला निर्णय होऊ शकत नाही कारण त्यावेळेस पक्ष चिन्ह कुणाकडे आहे याबाबतचा निर्णय किंवा याबाबतचा फैसला हा निवडणूक आयोगाने आमदार खासदारांच्या संख्येच्या आधारे करायला नको होता कारण आमदार खासदारांसंदर्भामध्ये त्यावेळी या संपूर्ण दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली होती असं कपिल सिब्बल सांगतायत। त्यामुळे ते म्हणतायत की जो सिंबल आहे म्हणजे पक्षाचं चिन्ह आहे ते पक्षाचं चिन्ह हे पॉलिटिकल पार्टी सोबत असतं की विधिमंडळ पक्षासोबत असतं। आता न्यायमूर्तींनीच हा प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारलेला आहे आणि त्यावेळेस कपिल सिब्बल म्हणतात की त्याविषयी कायदा अस्तित्वात आहे की जे पॉलिटिकल पक्षाकडे हे चिन्ह असतं आणि कुठल्याही प्रकारची लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळ पक्ष हा पॉलिटिकल पक्षाशिवाय म्हणजे राजकीय पक्षाशिवाय विधिमंडळ पक्ष अस्तित्वात येऊ शकत नाही असं ते म्हणतात। त्यामुळे ते म्हणतात की ज्यावेळी एखाद्या आधारावर म्हणजे जो न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला की राजकीय पक्षाकडे पक्षचिन्ह असतं
चिन्ह हे निवडणूक आयोग देतं आणि निवडणूक आयोग चिन्ह देत असताना या संदर्भामध्ये राजकीय पक्षाची त्यावर मालकी असते की जो लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे म्हणजेच विधिमंडळ पक्ष आहे त्या नेत्याचा या चिन्हावर अधिकार असतो। त्याच्यामुळे आता कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की इलेक्शन कमिशन जेव्हा चिन्ह ठरवतं त्यावेळी तो राजकीय पक्षाचा चिन्ह ठरवतं आणि राजकीय पक्षाकडून ते चिन्ह विधिमंडळ पक्षाच्या उमेदवाराला मिळतं म्हणजे जो निवडणूक लढत असतो असं कपिल सिब्बल म्हणतात। त्यामुळे धनुष्यबाण हा शिवसेना राजकीय पक्षाचा होता असं कपिल सिब्बल म्हणतात आणि कपिल सिब्बलांच्या म्हणण्यानुसार असा कायदा आहे, कायदा असं म्हणतो की राजकीय पक्षाकडे चिन्ह असतं आणि ते चिन्ह उमेदवाराला दिलं जातं राजकीय पक्षाकडून आणि उमेदवार निवडणूक लढतो आणि मग तो निवडून आलेला उमेदवार हा विधिमंडळ पक्षाची स्थापना करतो म्हणजे विधिमंडळ पक्षाचा सदस्य होतो आणि तेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा जो स्वतंत्र विधिमंडळ पक्ष आहे मग तो संसदेतला संसदीय पक्ष असेल, लोकसभेतला किंवा मग विधानसभेतला विधिमंडळ पक्ष असेल, विधानसभा विधान परिषदेतला तो अस्तित्वात येतो आणि त्याचा नेता निवडला जातो असं सध्या कपिल सिब्बल हे कोर्टाला सांगतायत। त्यामुळे जो युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा आमदार अपात्रतेवरून सुरू झाला होता की आमदार अपात्रता आहे का की त्या दृष्टीने पुढे पुढे तो कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता राजकीय पक्ष कुणाचा होता, राजकीय पक्षाकडे असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव ते पक्षचिन्ह कुणाचं होतं इथपर्यंत आलेलं आहे आणि आता कपिल सिब्बल म्हणतायत की जो निर्णय होतो